आज आपण मस्तपैकी फिश चीज बॉल्स तयार करणार आहोत. फिश चीज बॉल. येस. साहित्य आपल्या समोर आहे. तुषारजी सांगा आम्हाला काय आहे. पापलेट घेतलेले आहेत आणि आपण ते मस्तपैकी त्याचा काटा जो आहे तो काढून टाकलेला आहे. बटाटा आहे जो आपण वाफवून घेतलाय आणि किसून घेतलेला आहे साल काढून. कोथिंबीर, लिंबू आहे, चिली फ्लेक्स आहेत, हिंग आहे, बटर आहे, मिक्स हर्ब्स आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ, स्प्रिंग ऑनियन्स, चीज क्यूब्स छोटे छोटे आणि ब्रेड क्रम्स आहेत. फार छान. बरं, Yes. मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाळबोध असू शकतो. पापलेटला पर्याय आहे का या पदार्थात? नक्कीच आहे. जो मासा तुम्हाला आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. जो तुमच्या गळाला लागेल तो मासा तुम्ही वापरू शकता. अगदी बरोबर. चला काय करायचं पहिल्यांदा? येस, एक बाउल घेऊया, मिक्सिंग बाउल. घ्या. काय घेऊया पहिल्यांदा? येस, पहिल्यांदा पापलेट जे आपण त्याचे बोनलेस पीसेस घेतलेले आहेत. काटा काढलेला आहे. काटा काढलेला आहे. आता ह्याच्यात जाईल आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, हिंग साधारण 1 पाव चमचा, चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार. साधारण मला थोडंसं स्पायसी आवडतं त्यामुळे थोडेसे मी जास्त घालणार आहे. मिक्स हर्ब्स, त्याने एक फ्लेवर खूप छान येतो. येस. 1 चमचा, चवीनुसार मीठ, लिंबू पिळून घ्यायचंय. त्याच्यातली बी काढून व्यवस्थित लिंबू पिळून घेऊया आणि थोडीशी याच्यामध्ये आपण कोथिंबीर स्वतः मस्तपैकी आपण मॅरिनेट करून घेऊया. वा वा. चला Yes. पुढे काय करूया? आता आपल्याला पॅन घ्यायचा आहे. गॅस लावून घेऊ. हो. तेल घालू का? नाही, बटर हो. आणि अच्छा. थोडस हे जेनझीचा विचार करून आपण करतोय त्यामुळे तेल नाहीये, बटर आहे. बटर थोडं अजून टाकलंस तरी चालेल का नाही? मला बटर और पूछ पूछ. परफेक्ट. ते करपायच्या आधी आपण मस्तपैकी त्याच्यावरती हे ठेवून घेऊया पापलेटचे पीसेस. एक मात्र मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ का? तुमच्या करण्यामध्ये एक नजाकत आहे. हा, म्हणजे ते प्रत्येक पीस तेवढं छान इक्वली मॅरिनेट झालंय. हो ती सोडण्याची पद्धत, टाकण्याची पद्धत, कदाचित ते आईला खूप ऑब्झर्व केल्यामुळे हो. तुमच्यामध्ये ती प्रमाणबद्धता असते ना, जी स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला खरंय. दिसते. म्हणजे बाबांना मीठ टाका म्हटलं तर बाबा कसंही टाकतील, पण आई असं ते छान निगुतीने प्रमाणात टाकते. ते मात्र तुमच्यामध्ये Yes. अगदी उतरलंय आईकडचं. अरे, आणि आईची ती आवडच होती. आता आपण झाकण ठेवूया. ठीक. आणि थोडस अर्ध शिजल्यानंतर आपल्याला त्याला कोळशाचा फ्लेवर द्यायचा आहे. Smoky flavor. येस, त्यामुळे आपण एका बाजूला कोळसा गरम करून घेऊया.